तर बघा आज आम्ही आलोय तिथे औरंगाबाद इथे बीबीचा मकबरा बघण्यासाठी, बीबी का मकबरा. तर पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. आणि आम्ही जेव्हा आग्र्याला गेलो होतो तेव्हा हा परिसर असाच होता. अशीच पूर्ण प्लॅन आहे त्यांचा बी. हाच नकाशा, हा चार मिनार वगैरे सर्व. गेट पण असाच आहे, परंतु हा औरंगजेबने बांधलेला त्यांच्या म्हणजे आजीच्या नावावर बीबी का मकबरा मुमताजसाठी बांधलेला. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला खरंच मराठवाड्यामध्ये हा चार मिनार आणि बीबीचा मकबरा आहे. छोटा ताजमहलच आहे. खूपच छान आहे, खूपच छान आहे. आणि आम्ही आलो बघण्यासारखं आहे मित्रांनो. तुम्ही वेळ काढून आलोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. तुम्ही नक्कीच आम्हाला आवडल्यास कमेंट करा. आणि मित्रांनो आम्ही बघितलंय, तुम्ही पण बघायला या. खरंच छान आहे बीबीचा मकबरा. खूप दिवस झालं मी बघितला होता, तेव्हापासून बघितला नाही. तर बघा कसं छान आहे. खरंच मस्त राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. खरोखरच बांधकाम हे सगळं जशाला तसंच आहे. किती साल झाले, किती वर्ष झाले ते माहित नाही आपल्याला. पण हा 1628 मधला हा काळ आहे. बरोबर आहे. आणि 1628 मध्ये हे सर्व बांधकाम होऊन गेलेलं आहे. आणि पूर्ण हे शिवाजी महाराजाचं राज्य त्या काळामधलं आहे सर्व. हे इकडे संभाजी राज्य होते, इकडे औरंगजेब राज्य होता. असाच हे राज्य असो कोणी, पण आपल्याला सगळे माणसं प्रिय आहेत. राज्य कोणी करून जाऊ तो नशीबवान आणि एकदमच तो भाग्यवान असतो. हो, राज्य करणाऱ्याला महत्व आहे मित्रांनो. इतिहासाला नाव लागतं त्यांना. महत्व आहे. कोण होतं काय होतं, पण करून काय गेलं, आपल्यासाठी सोडून काय गेलं ते महत्वाचं आहे. तर हे इतिहासाला नाव लागतं. तसं मला मम्मीचं आमच्या इतिहासाला नाव लागणार आहे. 28 बुद्ध विहार बनवणार आहे. तर मित्रांनो असंच तिचं पण नाव निघणार. मला मम्मीचं नाव लागणार. माझी बहीण म्हणते हा आपल्या आपल्या तोंडाने आपली स्तुती नसती. नाही म्हणजे मी मला पण 28 बुद्ध विहार हा असं हा होतोयच ना मग इतिहास. तर बघ ना आता आपण आलोय ना इकडे बघायचं ना, आलोत ना. इतिहास झालाय म्हणून तो बघाय आलोत ना. तसा तुझा पण इतिहासच होणार आहे ना. तर बघा मित्रांनो खूपच छान आहे. तुम्ही पण बघायला या. हे बघा सगळं जसं हे दगडाचं बांधकाम बघा. हे बघा हे चालायचं, हे जसे दगड आहेत तसेच आहेत आतापर्यंत त्या काळामधले. तर काहीच याला झालेलं नाहीये. ओके, जय भीम सर्वांना. की बघा मला मम्मीच्या युट्यूब चॅनलला आज आम्ही इकडे बीबीचा मकबरा बघायला आलेलो आहेत. तर बघा तुम्ही पण बघून घ्या. ते मुख्य बोला ना थोडं काही. तर बघा किती छान आहे बनवलेलं. राज्य असेच राज्य होऊन गेलेले आहेत. इतिहासाला त्यांचं नाव लागलं गेलेलं आहे. आणि जशाला तसाच आहे, जसा बनला होता तसाच आहे. आतापर्यंत काही बांधकाम थोडं पण पडलेलं नाही. जशी घडवणं आहे तशीच आहे. तर बघा बघून घ्या. आता आम्ही बघायला आलो, तुम्ही पण बघायला या. ठीक आहे, चलो बोला ग. राणी औरंगजेबची राणी आहे ना. हा चौथी राणी आहे. चौथी राणी आहे बीबी बेगम. बघा तर औरंगजेबची चौथी राणी आहे. म्हणजे राजाची बायको चौथी बायको आहे इथे. बेगम साहेबा मजा दुराणी. तर त्यांचं रजिया दुराणी. बघा किती भारी बनवलंय. मला माहित नव्हतं चार. हा चला पुढे मित्रांनो. हा इथं राहतात ना. ते बघा तो गेट आहे. तर हा गेट आहे. बेबीचा मकबरा बघायला आलोत ग. संगमनेरी. संगमनेरी मार्बल आहे ना. संगे मलमल आहे ना. काय करणार त्याला नाही घ्यायची, तुम्हालाच घ्यायची. तर गाईस बघा आम्ही आलो आता औरंगाबाद इथे
पानचक्कीवरती आणि तुम्ही बघू शकता पानचक्की कुठल्या प्रकारची आहे ती. हे बघा मी दाखवते तुम्हाला. तर बघा तुम्ही बघू शकता ते हे बघा पाणी. पानचक्कीचं आतापर्यंत किती लोक संशोधन करून गेले परंतु अद्याप कोणाला माहिती नाही झालं हे पाणी कुठून येतं आणि कसं येतं. तर चला थोड्याच वेळात तुम्हाला घेऊन जाते मी पानचक्कीवरती. हे बघा मासे दाखवतो का? बापरे, ही मच्छी बघा. वाव, बापरे, मच्छी अख्खी मच्छी आहे याच्यामध्ये. हे पाणी पडतंय बघा त्या साईडने. इधर ग मच्छी पाहिजे. मच्छी बघ, मच्छी मच्छी दाखव गाईस ना. मच्छी गाईस मच्छी बघा. मच्छी हां अरे 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 इथं आली लय बारीक नाही बघा करायचं. लय नाही करायचं. लय बारीक नाही त्याचं खायचं. तोंड कसं मोठं का? मोठ्याला आहेत ना, मोठ्याला मोठं आता खायचं. इथे मोठं आणि आता तिथे नाही मोठं. नाही नको भाऊ. ते लगेच बारीक होते. मोठं तोंड यायचं. आता लय मोठं तोंड यायचं. बारीक होते ते. दोन झटके मारले की बारीक होते. टाकलं मच्छीचं खालं. चला आता त्यांचं पेमेंट करूया. द्या मोबाईल द्या. मित्रांनो ही पानचक्की आहे आणि हे जातं आहे. हे बघा असं हे जातं पानचक्कीकडून उपलब्ध झालं कसं झालं काही माहिती नाही परंतु हा बऱ्याच प्राचीन काळापासून चक्की आहे असं म्हणतात सर्व इतिहास. प्राचीन काळापासून हे जातं सुरू आहे. याला लाईट नाही आहे किंवा काहीच नाही. हे फक्त फिरत राहतं. लाईट नाही याला. नाही ते एक लावलं आपल्याला पायासाठी. ते आलंय कसं पाणी येतंय कसं इकडे. हे बघा इकडनं पाणी ह्या जात्यातून येतंय आणि त्या पानचक्कीमध्ये जातं. हो आहे पानचक्की. मित्रांनो किती संशोधक लोक आले परंतु याचा तपास नाही लागला. त्याचप्रमाणे ते पाणी बघते वरी जाते. हा दळून तिथलं पण नाही माहित अजून. ते पण माहित नाही. म्हणजे दोन जागेवर येतंय. तिथं ते पीठ पडत आहे जसं काय पाण्याचं पीठ होतं ते पहिलं. मोबाईल इकडे कर. पहिलं पीठ होतं ते. जाते नाही पाण्याच. हे पहिलंच घर आहे ते. रात्रंदिवस पाणी. मग किती होतं ना शक्ती होती ना. जातो बाई आणि ऑटोमॅटिक जळतोय. कला ही लोकांची. ते लिहून ठेवलंय तिकडे पाय ना पाठी उर्दू मध्ये. उर्दू मराठी. हा एका फकीराने हे केलं होतं. हे काय पाण्यासाठी बनवलं होतं. शक्ती म्हणजे त्यांना शक्ती प्राप्त झाली होती. हे जातच काय कलाकार जातोय बाई. बघ आणि तिथं कोणीच नाही जाऊ शकत काय याच्यात. लावलेत ना कुलप. हो ना. पीठ पडत होतं म्हणे. तिथं पीठ पडत होतं का पहिलं. पीठ आणि पाणी पडत होतं इकडे. हा म्हणजे किती भंडारा करा. हा. सो हे गाईस तर मित्रांनो मी आलेली आहे घरी. रात्री वाजले होते 11. औरंगाबाद इथून निघून सने आम्हाला बराच टाइम झाला म्हणजे 6 वाजले. तर गाईस मी तुम्हाला एक माझ्या मनातली इच्छा तुमच्या पुढे व्यक्त करणार आहे. तर ती इच्छा अशी आहे की
माझी आई आणि माझी मावशी माझ्या सोबत होत्या आणि एक मावशी माझी मोठी औरंगाबाद इथे राहत होती. तर मित्रांनो तिचं म्हणजे 29 तारखेला निधन झालं आणि ती ह्या जगातून संपून गेली. तर गाईस प्रत्येकाचा नेम आहे आणि नेमाप्रमाणे जावं लागतं आणि भगवान बुद्धाने सांगितलेल्या वचन आपल्याला पुरेपूर आपण त्याचं पालन करूया. कारण आपल्याला माहित आहे की माणूस प्राणी हा धावतो आणि ह्या जगातून निघून जातो. बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसाने प्रगतिशील बनलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे, धनवान बनलं पाहिजे आणि माणसात त्यांनी नाव कमवलं पाहिजे. गाईस माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्यावर 2 ऋण फेडायचे असतात आणि 3 ऋण फेडायचे असतात. तर 2 ऋण असे आहेत की आपले एक आईवडिलांसाठी, एक आपल्या मुलाबाळांसाठी आणि 3रं ऋण आहे ते समाजासाठी. तर असे आपल्याला आपल्या डोक्यावर 3 ऋण दिलेले. आपला जन्म होतो तेव्हाच आपले 3 ऋण असतात. ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला ह्या जगात आपल्याला जन्म घ्यावा लागतो. प्रत्येकाला गाईस प्रत्येक मानव प्राणी म्हणजे त्याच्याकडे 3 ऋण असतात. परंतु काही लोक आपला संसार बघतात आणि आपलं घर बघतात. परंतु काही लोक असे आहेत की आपला संसार बघून, आपले सर्व नातेसंबंधी बघून समाजाचंही कल्याणकारी करण्याचा मार्ग करतात. तर मित्रांनो त्याचप्रमाणे माझ्या मावशीसाठी मी इकडनं म्हणजे बोईसर इथून मी धावून गेली आणि माझ्या मावशीचे मी माझ्या हाताने पूर्ण तिचं कार्य होईपर्यंत मी तिथे थांबले आणि कार्य केल्यानंतर मी आपल्या निवासस्थानी म्हणजे आपल्या बोईसरला आपल्या घरी पोहोचले. तर गाईस आपल्याला एवढा मोठा आपल्या पुढे आपला दुःखाचा डोंगर म्हणजे आपला संसार आहे आणि आपल्या संसाराला नदीचं पाणी पण पुरत नाही. असा म्हणजे आपल्याला पहिला आपले होऊन गेलेले पूर्वजांनी शब्द दिलेला आहे की आपल्याला नदीचं पाणी कमी पडतं. त्याचप्रमाणे मित्रांनो तरी पण आपल्याला कमी पडलं तरी आपण काय करायचं, सतत आपण दुसऱ्याचा विचार करायचा, सतत आपण दुसऱ्याचा विचार करायचा. आणि गाईस आपण जेव्हा आपल्या संसारामध्ये गुरफाडलेले सर्व मानवजात सर्व गुरफाडलेली आहे. प्रत्येकाचा संसार आहे, प्रत्येकाचे मुलंबाळ आहे, प्रत्येकाचे नातेसंबंधित सगळे जिव्हाळ्यातले नातेवाईक आहेत. परंतु सर्वांसाठी आपल्याला तिथे धावून जातो आणि आपले सगळेच लोक येतात. पण मला काल एक गोष्ट आठवली गाईस, मी तुम्हाला ती सांगणार आहे. सगळ्यात दुःख जर असं जगामध्ये तर गरिबीच आहे. बघा आता हे दुःख, ह्या दुःखावर काही इलाज नाही. हे कोण असं बोलतात, भगवंत बोलतात. सगळ्यात दुःख असून बिमारी जास्त असेल भारी तर ती गरिबी आहे. खरंच गाईस माझं काल मी नोटीस केलं, माझ्या मावशीसाठी मी तिथे गेलेली. परंतु बघा एखादा श्रीमंत जर काही निधन पावला असता तर सगळे नातेवाईक, सगळे नातेसंबंधित व मित्रमंडळी सर्व तिथे हजर राहिली असती आणि जातीनं हजर राहिली असती. पण गाईस गरिबासाठी खरंच कोणी नाही. मी बघितलं काल तर मला डोळ्यात अश्रू आले की ह्या दलदलीमध्ये आपण आपलं कर्म आपल्याला घेऊन जात असतं आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला तिथे राहावं लागत असतं. त्याचप्रमाणे माझ्या मावशीने त्या ठिकाणी संघर्ष केला. एक छोट्याशा घरामध्ये त्यांनी प्रगती केली तिथे, परंतु ती पाहिजे तशी झाली नव्हती. म्हणून ते नातेसंबंधित लोक, आम्ही जे तिच्या बहिणीचे मुलं आणि माझ्या मावशीचे मुलं एवढेच आम्ही तिथे उपस्थित होतो. बघा कोणी नातेवाईक नाही, कोणी मित्रमंडळी नाही किंवा कोणी सूर्यधायर्य नाही. का की मावशीचं त्यांना काही भेटलं नाही. बघा हा समाज, बघा हे गाईस मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत आहे की प्रत्येक ठिकाणी असंच आहे. जर माझी मावशी जरी गरीब होती परंतु ती तिच्या परीने ती ह्या जगामध्ये वास्तव्य करीत होती आणि तिच्यासाठी कोणी धावून आलं नाही. आता भगवंताला मी साक्षी ठेवून, भगवंत माझ्या पाठीमागे आहेत आणि मी भगवंतासमोर सांगत आहे तुम्हाला की खरंच हा मोठा प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे
आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. तर काल मी बघितलं तर आम्ही तिची अस्थी जेव्हा याच्यामध्ये नदीमध्ये सोडायला गेलो, जेव्हा आम्ही तिच्या अस्थी घ्यायला गेलो तर गाईस तिथे फक्त आमचंच कुटुंब होतं आणि आम्हीच 10 लोक फक्त तिथे होतो. तर मी याच्या अगोदर कधी मी बऱ्याच लोकांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रेतावर गेली असेल, त्यांच्या राखीवर गेली असेल, पण कमीत कमी 200, 300, 250 माणसं असतात. परंतु गरिबीमुळे हा बघा एवढा मोठा गरिबीचा म्हणजे आपण काय बोलू त्यांना मला कळत नाही. तर तुम्ही समजून घ्या गाईस की गरिबी सगळ्यात मोठा रोग आहे आणि ह्या रोगावर काही इलाज नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक दिवशी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेलेत की प्रत्येक दिवशी प्रगतीकडे पाऊल उचला. तुम्ही तुमच्या डोक्यात सतत मोठे मोठे विचार असू द्या, सतत तुम्ही जेवत असताना तरी आपल्याला काय करायचं, आपण कशाने मोठे होऊ हे तुम्ही सगळं जाणून घ्या. मित्रांनो, सगळ्यांना माझी मनापासून मी तुम्हाला सांगत आहे की गरिबी नको आहे. काहीतरी बिझनेस करा, छोटं छोटं बिझनेस करून तुम्ही तुमची प्रगती करा, नातेसंबंधित जुळवा, मित्रमंडळी जुळवा, तेव्हा तुमचं कल्याण आहे आणि हाच मार्ग सत्य आहे. चला आपण भेटूया लवकरच. एकदमच चळवळीतल्या अशा जयश्रीबाई इंगळे आहेत आणि मला त्या निमंत्रण देण्यासाठी भोसरपर्यंत आल्या. राहण्यासाठी त्या भुसावळ या शहरामध्ये असून तरी त्यांना माझं धार्मिक कार्य बघून प्रभावित होऊन ते इथपर्यंत पोहोचल्याने मला त्यांची एक संस्था आहे गोदीशी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मला एक लेटर दिलं. त्यांनी रिक्वेस्ट केली की माझ्या कार्यक्रमाला याच्या पहिले पण त्यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत आणि तळागाळातल्या गोरगरिबाची त्यांना खरोखर आस्था आहे. त्यांचं ऐकून मी पण प्रभावित झाले त्यांना आणि मी शाल आणि वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करीत आहे. माझ्या घरी आल्यात आणि खरोखर अशा कार्यकर्त्याची मलाही गरज आहे. तर बघा, चांगलं कार्य केलं तर खुदच आपल्यापर्यंत पोहोचत असतं. तर मला ते निमंत्रण देण्यासाठी आल्यात. तर पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. तर लवकरात आम्ही तिथे जाऊन त्यांना भेटणार आहे. थँक्यू. जय भीम. मी माझ्या वतीने त्यांना एक साडी त्यांना भेट देत आहे. त्यांनी शिफ्ट करावा हीच. आपल्यामध्ये नाही होते.